आपण प्रत्येक पालक आपल्या पाल्यांच्या प्रती, त्यांच्या शिक्षणाच्या प्रती अत्यंत सजग असतो. आपण प्रत्येकजण आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या प्रगतीकडे, त्यांच्या प्रगती पुस्तकाकडे लक्ष ठेवून आहोत. परंतु आपली मुलं ज्यावेळेला घराच्या बाहेर जातात, किशोरवयीन जी मुलं असतात, त्या मुलांमध्ये एक उच्छृंखलपणा असतो. खूप काही त्यांना धावायचं असतं, पळायचं असतं, बाहेरचं जग बघायचं असतं. परंतु आपली जी मुलं आहेत, ही ज्यावेळेला शाळेमध्ये जातात, त्यावेळेला ती शाळेमध्ये बसमध्ये असताना कशाप्रकारे बसतात, त्यांचं कशाप्रकारे वर्तन असतं, कशाप्रकारे दंगामस्ती असते. त्याचबरोबर या शाळांच्या ज्या बसेस आहेत, या प्रायव्हेट असतील किंवा शाळांच्या बसेस असतील, या बसमध्ये प्रत्येक बसच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येक पालकानं अत्यंत सजग असणं, अत्यंत सावध असणं ही आजच्या काळाची गरज आहे. आत्ता जी आपण सत्य घटना बघणार आहोत, या सत्य घटनेमधून आपल्याला हेच लक्षात येणार आहे. आपल्याला जायचं आहे सोलापूरमध्ये मंगळवेढा हा परिसर आहे. या भागामध्ये एक 13 वर्षाचा किशोरवयीन मुलगा आहे. हा 6वी ते 7वी या दरम्यान त्याचं शिक्षण घेतोय. एका शेगाव तांडा या भागातली जी आश्रमशाळा आहे, या शाळेमध्ये तो रोजच्या रोज त्याच्या नेहमीच्या स्कूलच्या बसने शिकण्यासाठी जात आहे. सकाळी लवकर उठायचं, शाळेमध्ये जायचं. कारण सध्या उन्हाळा चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर उन्हाळ्याची लाट आहे. त्याच्यामुळे सोलापूर भागामध्ये सकाळच्या सत्रामध्ये शाळा घेतल्या जात आहेत. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून हा अनुराग शाळेसाठी गेलेला आहे आणि त्यांनी त्याच्या जे शाळेचा जो दिनक्रम आहे हा संपूर्णपणे आटपलेला आहे. त्याच्यानंतर शाळेमधून परत येत असताना त्याची जी स्कूल बस होती ही भरधाव होती आणि या स्कूल बसचा जो दरवाजा आहे तो उघडा होता आणि या दरवाजाच्या आतमध्ये या बसमध्ये अनुराग उभा होता. आता या बसमध्ये मुलं किती होती किंवा हा मुलगा उभा होता कारण त्याला बसण्यासाठी जागा नव्हती, अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. परंतु हा जो मुलगा उभा होता, हा उभा असताना एका वळणावरती त्याचा तोल गेलेला आहे आणि या भरधाव स्कूल व्हॅनमधून तो बाहेर फेकला गेला आहे. बाहेर फेकल्यानंतर या इतर मुलांनी आरडाओरडा केलेला आहे. परंतु डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हा मुलगा 13 वर्षाचा अनुराग या व्हॅनच्या मागच्या चाकाखाली आलेला आहे. काही अंतर गेल्यानंतर ही बस थांबवलेली आहे. त्याच्यामधून सगळी मुलं बाहेर आलेली आहेत. मुलं आरडाओरडा करतायत, किंचाळतायत आणि हे सगळं बघून आजूबाजूची मंडळीसुद्धा या बसच्या दिशेने धावलेली आहेत. सगळ्यांना अत्यंत डोळे पाणावणारे, हृदयविदारक असं दृश्य त्यावेळेला रस्त्यावरती होतं. कारण हा 13 वर्षाचा अनुराग सकाळी हसत खेळत शाळेमध्ये गेलेला होता. परंतु आता या क्षणाला मात्र या अनुरागचा देह छिन्नविछिन्न झालेला होता. त्याच्या मागच्या चाकाखाली, या स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचं डोकं पूर्णपणे चिरडलेलं होतं आणि रस्त्यावरती या लहानग्या मुलाचा मेंदू विखरलेला होता. आता कोणीतरी त्याच्या घरी फोन करून सांगितलेलं आहे. घरच्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बाब होती. कारण आपला सकाळी मुलगा जो शाळेला गेलेला होता, हा मुलगा संध्याकाळी किंवा दुपारी घरी परत येईल या आशेने त्याची आई घरामध्ये बसलेली होती. परंतु त्यांच्या कानावरती अत्यंत दुर्दैवी अशी वार्ता झालेली आहे की त्यांचा मुलाचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये त्यांचा मुलगा आता गमावलेला आहे. घरामध्ये आरडाओरडा आहे, गोंधळ आहे आणि सगळी मंडळी, नातेवाईक त्या घटनेच्या दिशेने गेलेले आहेत. परंतु या मुलाला कोणीतरी शासकीय दवाखान्यामध्ये घेऊन गेलेलं आहे आणि तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे. आता दुसरीकडे ही जी स्कूल बस आहे, या बसचा जो चालक आहे, याला जे जमलेली मंडळी होती यांनी मारहाण सुरू केलेली आहे आणि त्याला देखील पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. आता हा एक प्रकारचा हलगर्जीपणा आहे. ज्या वेळेला मुलं व्हॅनमध्ये असतात त्यावेळेला त्या व्हॅनचा जो दरवाजा असतो हा लॉक असणं गरजेचं असतं. जितके काही दरवाजे या व्हॅनला असतील ते दरवाजे लॉक असणं हे अत्यंत गरजेची गोष्ट असते. स्कूल व्हॅनचे जे दरवाजे असतात, मग ते इमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा असू दे किंवा मेन इन आउट होण्याचा दरवाजा असू दे, हे दोन्ही दरवाजे लॉक असणं गरजेचं असतं. कारण जर का हे दरवाजे लॉक नसतील किंवा काही कारणाने हे दरवाजे उघडे राहिलेले असतील, याची जर लॅच ओपन होत असेल तर अशा प्रकारे दुर्घटना घडू शकतात. त्याच्यामुळे स्कूल व्हॅन किंवा स्कूल व्हॅनचे संचालक या सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण सगळे पालक, कारण जे लोक आपला व्यवसाय करतात ते व्यवसाय करताना कमीत कमी भांडवल वापरण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर निकृष्ट दर्जाची वाहनं ते वापरू शकत असतात किंवा नादुरुस्त वाहनं देखील वापरू शकत असतात. परंतु या सगळ्याचा धोका आहे ह्या आपले जे पाल्य शाळेमध्ये जात असतात यांना
होणार असतो. त्याच्यामुळे अशा स्वरूपाची घटना आपल्या भागामध्ये होऊ नये, आपल्या बाबतीत होऊ नये, याच्यासाठी आपण प्रत्येकाने सावध होऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कारण या अशा स्वरूपाच्या घटना जरी सांगताना दुःख वाटत असलं तरी देखील या सांगणं ही काळाची गरज आहे. कारण या माध्यमातूनच जी जनजागृती किंवा जे पालकांना सजगता येणार आहे ती अशा स्वरूपामध्ये येणार आहे. कारण आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, आपण आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये व्यस्त असतो. त्यावेळेला आपण आपल्या मुलाला एकदा शाळेच्या व्हॅनमध्ये बसवून दिलं की आपण आपली जबाबदारी अशी संपली असं आपण समजत असतो. परंतु या गोष्टींकडे देखील आपण कानाडोळा करू नये. या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करा आणि या जो छोटासा अनुराग आहे याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.